नमस्कार, मी रमेश इंदोरे, श्रीयुत विकास बेंगडे दाजी यांचा मी मेहुणा आहे। आमच्या बेंगडे दाजींनी असं प्रोजेक्टचं काम हाती घेतलं आणि सुरुवातीपासून त्यांनी सगळे प्रोजेक्ट वर्कच केलं असेल। त्यामध्ये मग आता सुरुवातीपासून ड्रीम टच प्रोजेक्ट असेल, आत्ता आपलाचा कोकण वैभव प्रोजेक्ट असेल किंवा आता नंतरचा वारा प्रोजेक्ट म्हणजे इनोव्हेशन असे त्यांनी प्रोजेक्ट हाती घेतलेत। आणि जर त्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर एखादं प्रोजेक्ट वेल बिगन इज हाफ सक्सेस असं मी तर म्हणेल। कारण मागच्या वेळी त्यांच्या 1-1.5 महिन्यापूर्वी इव्हेंटला आम्ही होतो, त्यावेळी त्यांचा बड्डे होता। त्यावेळी त्यांनी 3 ते 4 गाड्यांचं पूजन आमच्या समोर केलं। त्या गाड्या त्यांनी सगळ्या स्टाफला वगैरे नवीन डिस्ट्रीब्यूट केल्या आणि आजही मी या इव्हेंटला आहे। आजही त्यांच्या खाली आम्ही फॉर्च्युनर गाडीचं पूजन केलं। ती गाडी नवीन असली आणि हे प्रशस्त त्यांनी एक कॉर्पोरेट ऑफिस त्यांनी एक सेट केलं इथे, म्हणजे सगळं काय सेंट्रलाइज ऑफिस त्यांनी ऑफिस केलं आहे। प्रोजेक्ट समजा प्रोजेक्टवर जाण्याच्या नंतर काय काय डिस्कशन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांच्या बऱ्याचशा सेगमेंट आहेत। एक महागणपती मल्टी स्टेट ह्या माध्यमातून त्यांनी हाऊ टू जनरेट द फंड्स कसा उभा केला पाहिजे आणि लोन डिस्ट्रीब्युशन वगैरे समजा कोणाला कधी प्लॉटिंग करायचं काय घ्यायचं असेल तर त्यांना इकॉनॉमिक्स म्हणतो आपण, ज्यामध्ये फंड्स जनरेशन कसं करायचं त्यांना याच्यामध्ये सुरुवातीपासून त्यांना काही नॉलेज नसताना अगदी पहाटेपासून आम्ही त्यांना विचारतो दाजी तुम्ही कसं आत्मसात करता, कारण आम्ही स्वतः फायनान्समध्ये काम करतो, आम्हाला ह्या गोष्टी शक्य होत नाही। पण त्यांनीसुद्धा ती मार्केटमध्ये कोऑपरेटिव्ह क्षेत्राची पुस्तकं आणून फायनान्सची पुस्तकं असून हाऊ टू सेट द कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह, त्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट काय आहेत, धोके काय आहेत, फायदे काय, सगळं त्यांनी आत्मसात करून आज त्यांच्या 16 शाखा कार्यरत आहेत आणि त्यांचं टार्गेट आहे 25 शाखांचं। मला वाटतं विदिन नेक्स्ट 9 to 6 मंथ ह्या सगळ्या त्यांच्या 25 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह महागणपती शाखा तयार होणार आहेत। आणि त्याचबरोबर हा त्यांचा कोकण वैभव प्रोजेक्ट आहे, हा पण जवळजवळ कंप्लीट झाल्यासारखाच आहे। त्यांनी आता मला वाटतं वारा प्रोजेक्ट हा लाटगर जे आहे बीच तिथे त्यांनी वारा प्रोजेक्टचं काम हाती घेतलं आहे आणि लवकरच हा सुद्धा प्रोजेक्ट कंप्लीट होईल। मी तर असं म्हणेल हा एक परीस आहे, आमच्या बहिणीचं सोनंच झालं आणि त्यांच्यासमोर जे लोक आत्ता आहेत त्यांचा स्टाफ असेल किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांचं सोनंच होणार आहे, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। आणि दुसरी गोष्ट, ह्या माणसाला कुठचाही प्रोजेक्ट घेताना एक टाईम लिमिट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे ही गोष्ट ह्या सर्टन टाईम लिमिटमध्ये कंप्लीट करायची, हे ते पूर्णपणे त्याच्यावर त्यांचा फोकस असतो। म्हणजे त्यांचं ध्येय काय आहे, एम काय आणि मी किती दिवसात पूर्ण करेल हे सगळं त्यांचे टाईमलाईन असते आणि त्याप्रमाणे सगळं जो काय प्रोजेक्टला पैसा लावलेला आहे त्यावेळेला तो प्रोजेक्ट पूर्ण करतात। आणि ज्यांनी लोकांनी कोणी काय पैसे त्यामध्ये लावायचे असतील किंवा लावलेले असतील, निश्चितच त्यांचं त्या पैशांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आहे।